श्री गणेशाय नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। सगळ्या काम, क्रोध, मोह, मत्सर, रिपू, दंभ या सर्वांवर विजय मिळवायचा असेल तर गणपतीची उपासना करावी। गणपती हा सगळ्यांवर विजय मिळवून देणारी देवता आहे। पंचायतानामध्ये ज्या 5 देवता आहेत त्यामध्ये सुद्धा गणपती आहे आणि गणपती हे अग्रपूजेचे मानकरी आहेत। कुठलंही पूजन असो गणपतीची पूजा प्रथम व्हावी असं सांगितलंय। हे सर्व देवतेने मिळून ब्रह्मदेवाने मिळून गणपतीला दिलेलं वरदान आहे। तेव्हा या सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या होत्या। ब्रह्मदेवाला विचारलं त्या सृष्टीमध्ये सर्वात अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा। तर ब्रह्मदेवाने सांगितलं त्या सृष्टीची जो प्रदक्षिणा घेईल त्या प्रदक्षिणेमध्ये सर्वात प्रथम जो येईल त्याला मात्र अग्रपूजेचा मानकरी ठरवूयात असं सगळं देवांना ब्रह्मदेवाने जेव्हा सांगितलं तेव्हा प्रत्येक देवता आपापल्या वाहनांवर त्या सृष्टीची प्रदक्षिणा करण्यासाठी जेव्हा निघाले, सर्व देवता प्रदक्षिणेला मार्गस्थ झाले तेव्हा गणपती मात्र शांत चित्त होऊन आराध्य बुद्धिमतां वरिष्ठम असे गणपती त्यांनी आपल्या मातेला पार्वतीला आणि शंकर भगवानाला दोघांना आसनावर बसवलं। शास्त्राच्या वचनानुसार माता साक्षात स्थिते स्तनू आणि पिता प्रजापती असं समजून दोघांनाही पृथ्वीचं रूप मानून काही ठिकाणी राम नामाचा उल्लेख पण येतो। त्या ठिकाणी ह्या दोघांना आई वडिलांना गणपती रायाने प्रदक्षिणा घेतली आणि सर्व देवतांच्या अगोदर ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं मी त्या पृथ्वी रूप माझ्या आईची प्रदक्षिणा घेतली, प्रजापती रूप माझ्या वडिलांची प्रदक्षिणा घेतली। त्या सगळ्या सर्व देवांनी गणपतीची स्तुती केली आणि ब्रह्मदेवाला सुद्धा त्या शास्त्रवचनानुसार गणपतीला अग्रपूजेचा मानकरी ठरवावं लागलं आणि सर्व देवांनी मिळून प्रत्येक पूजेला गणपतीची आराध्य पूजा आणि गणपतीला अग्रपूजेचा मान देऊन गणपतीची महती वाढवलेली आहे। पण आपण सुद्धा कुठलंही पूजन असो काही असो गणपतीची स्तुती करावी, गणपतीचं पूजन करावं आणि मगच कार्यारंभ करावा म्हणजे आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं। जय श्रीराम। माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय श्रीराम।